नमस्कार. मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला. आता लाडक्या बहिणीला 21 रुपये कधीपासून मिळेल? येणारा डिसेंबरचा हप्ता हा 21 रुपये येऊ शकतो का? बऱ्याच साऱ्या चर्चा चालू आहेत, बऱ्याच साऱ्या विचारणा पण आपल्याला होत आहेत. त्या संदर्भात आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुपरहिट ठरलेली एक योजना आहे, ज्यामध्ये महिलाला 1500 रुपये मंथली मानधन दिले जाते. कारण की सरकार तारलंच या योजनेनं. सरकार नवीन आलंच या योजनेमुळे. त्याच्यामुळे सरकारला या योजनेचा विसर पडणार नाही, कारण की सरकारला सत्तेत आणण्यासाठी या योजनेचा मोलाचा वाटा आहे. त्याच्यामुळे सरकार लवकरच या योजनेविषयी निर्णय घेऊ शकतं. कुठल्या पण योजनेमध्ये कुठला बदल करायचा असेल तर त्याला भरपूर साऱ्या प्रोसेस असतात. त्याला मंत्रिमंडळाची बैठक व्हावी लागते. बैठकीमध्ये हा प्रस्ताव मांडावा लागतो, तो मंजूर व्हावा लागतो. त्या योजनेसाठी लागणारा निधीची तरतूद, त्या योजनेसाठी लागणारा निधीचे इन्कम सोर्स, या सर्व गोष्टी पाहूनच कुठल्या पण योजनेमध्ये बदल करू शकतो. त्याच्यामुळे या प्रोसेसला थोडा वेळ लागू शकतो. येणारा डिसेंबरचा हप्ता तो तुम्हाला रेग्युलरली 1500 रुपये जो हप्ता मिळत आहे त्याचप्रमाणे तो हप्ता मिळेल. पण येणाऱ्या भविष्य काळात जानेवारी, फेब्रुवारी, मार्चमध्ये हा निर्णय होऊ शकतो. त्यामध्ये महिन्याला महिलांना 21 रुपये मानधन दिले जाणार असा प्रस्ताव मंजूर होऊ शकतो. त्याला थोड्या गोष्टीला वेळ लागणार आहे. पहिल्या महिलांना मिळतील 21 रुपये मानधन, पण थोडा वेळ जाईल. तसेच या योजनेमध्ये बरेच सारे निकष लावण्यात आले. बऱ्याच साऱ्या महिला अशा आहेत की ज्यांच्या घरामध्ये सरकारी नोकरदार आहे, ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखाच्या पुढे आहे, ज्या श्रावणबाळ योजनेचा किंवा दुसऱ्या कुठल्याही योजनेचा लाभ घेत आहेत, अशा पण महिलांनी यामध्ये अर्ज केलेले आहेत. तुम्ही जे हमीपत्र, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं हमीपत्र होतं, त्याच्यामध्ये सविस्तर सगळ्या माहिती तुम्हाला दिलेल्या होत्या. तरी पण बऱ्याच साऱ्या महिलांनी खोटी माहिती देऊन हे हमीपत्र सबमिट केलेलं आहे. अशा सर्व महिलांचे अर्ज हे भविष्यात बाद होऊ शकतात. त्याची स्थिती कशी पाहिजे ते तुम्हाला आपण आपल्या चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्याची मी लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार पण आहे. तुम्ही ते व्हिडिओ संपूर्ण पहा. तुम्ही गुगलवरती जाऊन तुमचे लॉग इन ID पासवर्ड टाकून तुमच्या अर्जाची पूर्ण स्थिती पण पाहू शकतात. आता जे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जे अर्ज पेंडिंग आहेत त्यांचं काय होणार, ते त्यांना लवकरच अप्रुव्हल मिळू शकतं. आणि येणाऱ्या डिसेंबरच्या हप्त्यामध्ये त्या महिलाला आतापर्यंतच्या सर्व पैशाचा, म्हणजे जे 7,500 रुपये आतापर्यंत मिळालेले आहेत ते आणि उरलेले हे डिसेंबर महिन्याचे 1,500, हे संपूर्ण रक्कम देखील मिळू शकते. अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. परत भेटू आपण नवीन माहितीसह नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. धन्यवाद.